नमस्कार. सर्वांना प्युअर मराठीमध्ये काही सूचना देत आहे. प्युअर मराठीत देण्याचा कारण असं आहे की प्रत्येकानं ही गोष्ट अगदी सिन्सिअरली समजली पाहिजे. या 14 ते 15 अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत की त्या बोर्ड एक्झाममध्ये MSBT बोर्ड एक्झाम जेव्हा तुमची होईल, मला वाटतं डिसेंबर फर्स्ट वीकपासून, त्यावेळेस तुम्हाला हे फॉलो करायचे आणि काटेकोरपणे फॉलो करायचे. आणि जर का तुम्ही फॉलो नाही केलं तर कदाचित तुमची एक्झाम किंवा तो पेपर मिस होऊ शकतो. सर्वात आधी प्रत्येक पेपरला कॅरी युअर आय कार्ड अँड एक्झाम हॉल तिकीट. तुम्हाला कोणत्याही दिवशी कोणताही पेपर असेल, मॉर्निंग सेशनला असू दे किंवा आफ्टरनून सेशनला असू देत, प्रत्येक वेळेस तुमच्याकडे कॉलेजचं आय कार्ड आणि तुम्हाला ज्या एक्झाम आहे, तुमची जी एक्झाम आहे, मॉर्निंग असो, KT असो, रेग्युलर पेपर असो, त्याचं पर्टिक्युलर हॉल तिकीट असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर तुम्हाला कदाचित एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. समजा एखाद्या एमर्जन्सीच्या वेळेस तुमच्याकडे जर हॉल तिकीट तुम्ही विसरलात तर तात्काळ तिथे जे एक्झाम सेंटर आहे त्यांच्या इन्चार्जला भेटायचे, त्यांना रिक्वेस्ट करायची आहे आणि तिथून नवीन प्रिंट घ्यायची आहे. लगेचच जे काही शिक्षक असतील किंवा ऑफिसमध्ये जाऊन स्टॅम्प आणि सिग्नेचर तुम्हाला घ्यायचे आहे, जेणेकरून ते हॉल तिकीट ऑथेंटिक असेल. नुसतीच हॉल तिकीटची प्रिंट चालणार नाही, त्याच्यावर तुमच्या HODची किंवा प्रिन्सिपलची सिग्नेचर असली पाहिजे आणि कॉलेजचा स्टॅम्प असला पाहिजे. तुमच्याजवळ जर आय कार्ड तुम्ही आणायला विसरलात किंवा ते खराब झालेलं असेल तर कदाचित तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे किंवा आधार कार्ड असणं गरजेचं आहे किंवा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट येत असतो जो की एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला मिळेल, तो भरून त्यावर तुम्हाला एक्झाम इन्चार्जची सिग्नेचर वगैरे घ्यावी लागेल. आणि ही गोष्ट करण्यासाठी, या गोष्टी मॅनेज करण्यासाठी वेळ जातो. म्हणून तुम्ही सर्वात आधी तुमचं आय कार्ड आणि तुमचं हॉल तिकीट, पर्टिक्युलर एक्झामचं, काही वेळेस काही विद्यार्थ्यांच्या KTचे पण पेपर असतात आणि ते रेग्युलरचं हॉल तिकीट तिथे घेऊन जात असतात आणि ऐन वेळेवर गोंधळ होतो, तुमची मानसिकता डिस्टर्ब होते. असं होऊ नये म्हणून आधीच काळजी घेतलेली बरी. पुढचा पॉईंट आहे, कुठल्याही प्रकारची कॉपी करायची नाही, कोणतंही रिटर्न मटेरियल घेऊन जायचं नाही. एखाद्या कॉलेजमध्ये दुर्दैवाने जर का कॉपी चालत असेल तरी पण तुम्ही तिथे कॉपी घेऊन जायचं नाही आहे, कारण कॉपी करून जर का तुम्ही इंजिनियर झालात तर तुम्ही चांगले इंजिनियर बनणार नाही. इमॅजिन करा, एखादा डॉक्टर कॉपी करून डॉक्टर झाला आहे आणि तुम्ही त्याचे पेशंट आहात. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन बाय दॅट. तेव्हा कॉपी करायची नाही, कुठल्याही प्रकारचं मटेरियल घेऊन जायचं नाही. तुम्ही जर का स्क्वॉडला सापडलात किंवा इन्व्हिजिलेटरला सापडलात तर तुमचा तो पेपर वेस्ट होऊ शकतो किंवा तुम्हाला पूर्ण परीक्षेतनं पण बाद केलं जाऊ शकतं. बोर्डाचे स्क्वॉड असतात, फ्लाईंग स्क्वॉड असतात बोर्डाचा, त्याचप्रमाणे त्या कॉलेजचा एक फ्लाईंग स्क्वॉड असतो, इंटरनल स्क्वॉड. कोणत्याही चेकिंगमध्ये जर का तुमच्याकडे कॉपी मटेरियल सापडलं तर तुमचा पेपर बाद होणार हे नक्की. पुढची आहे, ऑलवेज वेअर युअर कॉलेज ड्रेस कोड. तुमच्या कॉलेजचा पर्टिक्युलर ड्रेस कोड आहे तोच तुम्ही नेहमी घालायचा आहे, कारण जेव्हा तुमचं गेटवर व्हेरिफिकेशन होईल एक्झामच्या वेळेस खूप सेन्सिटिव्ह वातावरण असतं आणि तुम्ही जर का सिव्हिल ड्रेसमध्ये आलात तर कदाचित तुम्हाला तो जो वॉचमन आहे तो आत सोडणार नाही आणि मग परत तुमच्या HODला तुम्हाला भेटावं लागेल, एक अपॉलॉजी लेटर लिहावं लागेल. असली झंझट करण्यापेक्षा आणि आपली मानसिकता खराब करण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही आपला जो कॉलेजचा ड्रेस कोड आहे त्याच्यामध्येच यायचं आहे. ॲज फार ॲज पॉसिबल अवॉइड शूज. आता शूज शक्यतोवर आणणं तुम्ही टाळायचं आहे. तर तुम्ही म्हणाल सर काय तुम्ही आता शूज पण नाही का घालू देणार? बघा, ज्यावेळेस इंटरनल स्क्वॉड येतो चेकिंग करण्यासाठी, जर तुमच्याकडे शूज असेल, सॉक्स असेल, ते तुम्हाला काढायला लावतात. तुमचा वेळ जातो, तुम्ही डिस्टर्ब होता. तुमच्याकडे काहीच नाही, परंतु त्यांना थोडी ना माहिती की तुमच्याकडे मटेरियल आहे की नाही. तेव्हा शूज जर नसेल आणि तुमची साधी जर का एखादी सँडल असेल, चप्पल असेल, तर तुम्ही लवकरच ते दाखवू शकता आणि तुमचा वेळ वाचू शकतो, तुमची मानसिकता खराब होणार नाही. तेव्हा शक्यतो शूज टाळा. डो नॉट कॅरी मोबाईल फोन, स्मार्ट वॉचेस. बघा, स्मार्ट वॉचेसचं प्रस्त आहे खूप. मोबाईल फोनशिवाय आपण राहू शकत नाही, कारण तो ऑक्सिजन झाला आहे. आणला जरी तुम्ही मोबाईल फोन तर तो स्विच ऑफ करून तुमच्या बॅगमध्ये ठेवायचा आणि बॅग ही एक्झाम हॉलच्या बाहेर असणार आहे. कोणताही स्मार्ट वॉच तुम्ही आणायचं नाही आहे, कारण स्मार्ट वॉच पण आजकाल इंटरनेटच्या दृष्टीने ते खूपच खतरनाक आहे आणि तुमच्यावर कॉपी केस होईल. पुढची गोष्ट, जर का तुमच्याकडे असलेले स्मार्ट वॉच किंवा मोबाईल फोन सापडला एखाद्या स्क्वॉडला आणि त्यांनी कॉपी केस केली, लिहून देतो तुम्हाला ते स्मार्ट वॉच आयुष्यात परत भेटणार नाही, तुमचा मोबाईल फोन आयुष्यात परत भेटणार नाही. तो बोर्डामध्ये जमा असतो आणि तो तुम्हाला परत मिळत नाही. मग आर्थिकही नुकसान होते, तुमचा डेटाही वेस्ट जाऊ शकतो. तेव्हा चुकूनही स्मार्ट वॉच किंवा मोबाईल फोन किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट तुम्ही आणू नका. पुढचं आहे, डू नॉट टॉक ऑर हेल्प युअर फ्रेंड्स.
पुष्कळ वेळा आपण मित्रमैत्रिणी असतो, आपल्या क्लासमध्ये आपला खूप चांगली घनिष्ठ मैत्री असते आणि आपण एकमेकांना सांगतो की हां, मला एक चॅप्टर मी चांगलं केलं, याच्यावर जर प्रश्न आला तर मी तुला मदत करेल, तू दुसऱ्या चॅप्टरवरची जर काही प्रश्न आला तर मला मदत कर. असली कुठलीही सेटिंग करायची नाही, कारण तुम्ही मागे पुढे बोलत असताना पण तुमची आन्सर शीट काढून घेतली जाऊ शकते. ते इन्व्हिजिलेटर काढू शकतात किंवा तुमचे जे एक्झाम इन्चार्ज आहेत ते काढून घेऊ शकतात. नुसता मनस्ताप तुम्हाला होईल, ते ओरडतील. तुमच्यावर ओरडण्यामुळे पूर्ण क्लासही डिस्टर्ब होऊ शकतो. तेव्हा आपली जी मैत्री आहे ती वर्गाच्या बाहेर ठेवायची आहे, एक्झाममध्ये मैत्री आणायची नाही, लक्षात ठेवा. पुढची गोष्ट आहे, ऑलवेज स्टार्ट अर्ली फॉर द डे ऑफ एक्झामिनेशन. ज्या वेळेस एक्झाम असेल त्यावेळेस कमीत कमी 2 तास किंवा 1.5 तास तुम्ही आधी घरापासून निघायचं आहे. आता तुम्ही ते डिस्टन्स कवर करायचं आहे. जर तुम्हाला अर्धा तास लागत असेल तर कदाचित 1 किंवा सव्वा तास आधी तुम्ही निघा. कारण जर का एखाद्या वेळेस ट्रेनचा प्रॉब्लेम आला, बसचा प्रॉब्लेम आला, तुमचं जे व्हेकल आहे स्वतःचं त्याला काही झालं किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला, ट्रॅफिक जॅम झाली, कोणत्याही एमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे पुरेसा वेळ असला पाहिजे की मी एक्झाम सेंटरवर पोहोचेल. नंतर तुमची कोणतीही सबब ग्राह्य धरली जात नाही की ट्रॅफिक जाम झाला आणि मध्येच तुम्हाला माहिती आहे आजकाल मोर्चे निघतात, कोणीतरी रस्ता जाम करून ठेवतं, कोणीतरी रस्ता खोदून ठेवतं आणि काहीही कारण होऊ शकतं, तुम्ही लेट होऊ शकता. तेव्हा लेट जरी झालो, एखादी ट्रेन जरी कॅन्सल झाली, चुकली, तरी पण माझ्याकडे पुरेसा वेळ असला पाहिजे, कारण तुम्ही पॅनिक व्हाल आणि तुम्हाला तुमचा 100% देता येणार नाही. तेव्हा शक्यतोवर लवकर निघा, लवकर येऊन कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसा, तिथे अभ्यास करा आणि पेपरला जा. पुढचं आहे, चेक दी एक्झाम टाईम टेबल प्रॉपरली. आता काय होतं, पुष्कळ वेळा MSBTच्या याच्यावर खूप साऱ्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, रेग्युलर, KT या सर्वांचं टाईम टेबल आलेलं असतं आणि कदाचित एखाद्या वेळेस एखाद्या पेपरची जी तारीख आहे आणि टाईम आहे आपण बघण्यामध्ये जर का मिस्टेक केली किंवा कोणावर तरी विश्वास ठेवला म्हणून एखादा पेपर तुमचा मिस होऊ शकतो. अशा घटना झालेल्या आहेत की मॉर्निंगला पेपर होता आणि तो विद्यार्थी आफ्टरनून सेशनला आला किंवा ज्या दिवशी पेपर होता त्या दिवशी तो पेपर निघून गेल्यानंतर त्याला कळलं की अरे हा तर माझा पेपर होता पण मी गेलो नाही. तेव्हा व्यवस्थित चेक करायचं आहे कोणती तारीख आहे आणि कोणता वेळ आहे, कोणता वार आहे आणि कोणता टाईम आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रयोजन करायचं आहे येण्याचं. पुढचं आहे, चेक युअर आन्सर शीट. जेव्हा तुम्हाला आन्सर शीट दिली जाते तेव्हा तिची जी स्टिचिंग आहे ती व्यवस्थित बघा. त्यातलं एखादं पान मिसिंग आहे का ते चेक करा. पूर्ण काउंट करा किती पेजेस आहेत. एखाद्या पेजेसवर प्रिंट आलेली नसते किंवा फाटलेलं असतं. अशी जर का एखादी आन्सर शीट तुम्हाला मिळाली तर तुम्ही ती परत करू शकता, दुसरी तुम्हाला मिळू शकते नियमानुसार. तेव्हा ते चेक करायचं आहे. पुढचं आहे, डू नॉट राईट एनिथिंग ऑन द मार्जिनल स्पेस. पुष्कळ वेळा आपल्याला आज सवय असते श्री गणेशाय नमः असं काहीतरी कुठेतरी लिहून ठेवतो किंवा काही वेळेस तर मी असंही बघितलं आहे आन्सर शीटमध्ये की जो एक्झामिनर असतो त्याच्यासाठी मेसेज लिहून ठेवतात विद्यार्थी की मला प्लीज पास करा, फक्त मॅथमॅटिक्स माझं राहिलं आहे, बाकी मी सगळं झालेलं आहे. असलं काही लिहायचं नाही. ती कॉपी केस ग्राह्य धरली जाते. परीक्षा संपल्यानंतरही तुमच्यावर कॉपीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तेव्हा कोणालाही काहीही प्रलोभन द्यायचं नाही आहे, काहीही वेगळं लिहायचं नाही आणि मार्जिनल स्पेस जी असते वर किंवा साईडला किंवा कुठल्याही पेजेसवर काहीतरी रिकामा मजकूर लिहून ठेवायचा नाही. कुठलीही मार्क किंवा स्टार वगैरे करून ठेवायचं नाही. ती कॉपी केस कन्सिडर केली जाऊ शकते. तुम्ही जर का इफ यू आर ऑन मेडिकेशन, एखाद्या वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम असतो, काही क्रॉनिक इश्यूज असतात, काही लोक मेडिकेशनवर असतात. तुमच्या ज्या टॅबलेट्स आहेत ज्या आहेत तुम्ही त्या व्यवस्थित सांभाळायच्या आणि व्यवस्थित वेळेवर घ्यायच्या आणि त्याच्यानुसार यायचं आहे. जर टॅबलेट घेतले असतील तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही नाश्ता करायला पाहिजे किंवा जेवण व्यवस्थित करायला पाहिजे. त्यांना विचारूनच मग तुम्ही यायचं आहे. कारण एखाद्या वेळेस जर का तुमची तब्येत बिघडली तर परीक्षेच्या वेळेवर सगळे लोक बिझी असतात. मग तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आणखी 2 लोकांना ॲडजस्ट करावं लागेल, तुमच्या आईवडिलांना बोलवावं लागेल. बेटर आपण स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. जर का टॅबलेट तुम्ही घेत असाल तर त्या व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायच्या. त्यांनी सांगितल्यानुसार पाणी प्यायचं, त्यांनी सांगितल्यानुसार जेवण करायचं. पुढचं आहे, जे सगळे कॉमन लोक आहेत सगळ्यांसाठी सांगतो. टेन्शनचं असतं, एखादा विषय खूप कठीण असतो, आपण रात्रभर झोपलेलो नसतो. काही लोक न खाता येतात, मोस्टली मुली न खाता येतात आणि तिथे मग तुम्हाला चक्कर येते, तुमचे हात थरथरायला लागतात, तुमची शुगर कमी जास्त होऊ शकते. असं होऊ नये म्हणून व्यवस्थित बॅलन्स्ड तुमचा ब्रेकफास्ट करून या किंवा लंच करून या. अगदी खूप पोट भरूनही खायचं नाही आहे जेणेकरून तुम्हाला झोप नाही लागली पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही काळजी घ्यायची, कारण तुम्हाला तुमचं 100% द्यायचं आहे आणि मॅक्सिमम मार्क्स मिळवायचे आहेत. म्हणून व्यवस्थित खाऊन या. तुमची स्वतःची जी काही रायटिंग मटेरियल आहे ते सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमचं कॅल्क्युलेटर जर ते अलाउड असेल तर,
तुमची पेन्सिल, तुमचं रबर, तुमचा पेन, तुमची स्केल, तुमची कंपॉस हे सगळं तुमच्याजवळ असलं पाहिजे. कारण इन्व्हिजिलेटर तुम्हाला कोणाचीही कोणतीही वस्तू घेऊ देत नाही किंवा देऊ देत नाही आणि कॅल्क्युलेटर तर मुळीच ॲक्शन होत नाही. आणि कशाला दुसऱ्याला डिस्टर्ब करायचं, कारण त्या 3 तासामध्ये त्याची मानसिकता काय असेल, तुमची मानसिकता काय असेल, त्याच्याने कोणाची मदत मागायची नाही आणि कोणाला द्यायची नाही. आपलं रायटिंग साहित्य आपल्याजवळ असायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. हां, आणि पेन मोस्टली काही वेळेस काय होतं, पेन संपून जातो किंवा चालत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो, तर त्याच ब्रँडचा दुसरा पेन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग ती इंक बदलत नाही, तो जो स्टाईल आहे लिहिण्याची ती बदलत नाही, कारण तुमच्याकडे तसाच एक दुसरा पेन असतो. तेव्हा स्पेअर मटेरियल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढचं आहे वॉटर बॉटल. प्रत्येकाने स्वतःची पाण्याची बॉटल आणायची आहे, परंतु ती ट्रान्सपरंट असली पाहिजे. शक्यतोवर रायटिंग पॅड आणू नका, आणलंच तर ते पण ट्रान्सपरंट असलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. जर तुम्ही या लक्षात ठेवल्या तर तुमची एक्झामिनेशन ही सुरळीत जाईल, सरळ जाईल आणि कोणतंही विघ्न येणार नाही आणि तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळवण्यास मदत होईल. याच्या व्यतिरिक्त जर का आणखी काही सजेशन्स तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या बोर्ड एक्झामिनेशन 2023 विंटर एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवावं हीच प्रार्थना. गुड लक. थँक्यू.